आज मैदान पार पडलं बोरजाईवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि 6 नंबरचे मानकरी ठरलेले आहेत. 2 नंदी आहेत. कुठले आहेत नक्की जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या, सगळ्यांना माहिती आहे तरी द्या. मा नाव गोळे ड्रायव्हर मुळसाला या नावाने मला ओळखतात. बरं, या दोन्ही नंदींचे नावं सांगा. तो काळेवाडीकरांचा रोहित्या आणि हरण्या घरचाच साधाच म्हणलं तरी चालेल. घरचाच साज होता. कुणाच्या नावाने गाडी पळते काय? ही सुवर्णताई शिंदे. बरं रोहित्या फॅन्स क्लब काळेवाडी. बरं, आणि ही चिमटा जालो फॅन्स क्लब मानमुळशी. बरं, या दोघांचं नियोजन कसं काय झालेलं होतं आज? नियोजन आमच्या इथं मुळशीमध्ये पावसाळ्यामध्ये बिनजोडच असतात जास्त. बरं आणि बिनजोडला आदतमध्ये काय एवढा पळत नव्हता. बरं आणि मी काय काढलेला ठेवला आदतमध्ये. बरं बिनजोडला मग ही गाडी पळायची चांगली, एक पण शर्यत मार नव्हती खाली. बरं. आमचे सुट्टी मेकर आहेत कोणाला दाबाडे, ते म्हणले ह्यांना सिद्धार्थ शिंदेला की आपण ही गाडी हाणायची का. बरं ते पण काय न विचार करता त्याला म्हणले की टाकू पाहू ते पळू आपण. बरं. मग आली पळायला राहिलो फायनलला पहिल्यांदाच आणि 3 फेऱ्यात राहिले. काय म्हटलं नाव याचं? हरण्या. हरण्या. नक्की हरण्या प्रॉपर कुठला आहे जरा सांगा. हरण्या मानमुळशी. मानमुळशीतला प्रॉपर आहे. हा. खरेदी कुठली आहे काय? खरेदी तुमचं नाव सांगा. शुभम सावंत. सांगा नक्की कुठला आहे हरण्या? हरण्या मानमुळशी मधलं आहे, पुण्यामधलं. बरं, आणि खरेदी कुठली आहे? बुलढाणा. कधी घेतलेली आहे खरेदी काय? 5-6 महिने झाले असेल, 6-7. 5-6 महिने झालेले आहेत. काय कसा पळ आहे त्याचा थोडंसं सांगा जरा. त्याचा पळच लय वेगळा आहे आता. बरं आदतमध्ये जरा कमी येत होता आणि तसं दात लावलाय तसं लय स्पीड लावतोय आता. बरं बरं. कुठल्या खांदी पळतो? डावी खाली. डाव्या खांदी पळतो. हा. त्याची थोडीशी कामगिरी सांगा याच्या अगोदरची. आतापर्यंत त्याच्या आमची इथं मावळ मुळशीत प्रत्येक बिनजोडला एक पण बिनजोड नाही मार खाल्ला. बरं, हा. म्हणजे मैदानात आम्ही ज्याला- बिनजोडला तो सारखा पळतोय, फक्त आज 3 फेऱ्याच्या मैदानात हा, पळाला आणि पहिल्यांदा. पहिलाच गुलाल आहे. काय हा, सांगा? पहिलाच गुलाल आहे, आनंद आहे खूप. बरं, मालकांच्या विषयी काय सांगाल? नाही, मालक आमची पोरच सगळे मालक आहे. तुम्हीच मालक आहे स्वतःच? हा, सगळी. ठीक आहे ठीक आहे. बघू शकताय मित्रांनो, आज जो हरण्या आहे मुळशीचा त्याने आज गुलाल मिळवला. पहिलंच मैदान आहे. आता आपण वळतो या नंदीच्या मालकांच्याकडे. नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचा परिचय द्या. अथर्व अविनाश शिंदे, पिंपरी चिंचवड काळेवाडीमधनं. नाव काय नंदीचं? रोहित्या. रोहित्या. रोहित्या नक्की प्रॉपर कुठला तिथलाच आहे का? काळेवाडी, पिंपरी चिंचवड. बरं बरं. कुठली खरेदी आहे काय? मनसर, खेड मनसर कृषीभूषण व्यापारी त्यांच्याकडनं घेतलेली खरेदी आहे. बरं, किती दिवसापूर्वी, किती महिन्यापूर्वी? नाही, लय बच्चे असताना घेतलेली. म्हणजे आदत असतानाच घेतलेली लय आहे. बच्चा शिकवलेच आपण त्याला पहिल्यापासून. बरं बरं. काय बघून खरेदी केलेली काय? काय नाही, चपळपणा बघून घेतली होतं फक्त. 24,000ची फक्त खरेदी आहे. बरं, आता त्याची थोडीशी कामगिरी लोकांना माहित नाही, थोडीशी कामगिरी सांगा. कसा पळ आहे काय? तो दोन्ही खांदी बाहेरनं पळतो. पब्लिकचं त्याला काहीच अडचण नाही. बरं. पब्लिक किती असो त्याला काय अडचण येत नाही. आतापर्यंत 8-9 मैदान झाले बैल गुलाला ते. म्हणजे 8-9 महिने झालं गुलाला मध्ये. हा. काय याच्या मग रहस्य काय आहे? काय बैल पळतोच आहे तसा. बैल दात लावून तसं जास्तच पळतोय. बैल पब्लिकचं त्यामुळे काय अडचणच नाही. पैरे करायला अडचण येत नाही. बरं, थोडं फक्त मोठे पैरे भेटत नाही. अंधारात ते बैल अजून 2 नंबरचे पैरे घेऊनच पळतोय बैल. म्हणजे का अंधारातील नंदी उजेडामध्ये आणतोय एक प्रकार तुम्ही? 100%. काय सांगा? आतापर्यंत त्यांनी जेवढे गुलाल केले तेवढे सगळे नवीन पायऱ्यातच केलेले आहेत. कुठला तर असा पायरा नाही की बाबा गुलालातला पायरा आणि घेऊन पळला असं नाहीच. एवढा नंदी पळतोय चांगल्या चांगल्या टॉपच्या, म्हणजे मोठ्या सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्यांना मैदानात लढत दिलेली आहे त्यांनी. सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्यांना हे केलेले. एवढा मोठा नंदी पळतोय, पण काय पैऱ्याला कशी काय अडचण येते काय सांगाल या पैऱ्याविषयी थोडीशी? नाही, नाकारलं जातं बैल. त्यांना वाटतं थोडं दोन कमी उडी पडतो असं होतं. बर नाकारलं जातं बैलाला उंची बिंची बघून, कारण मापात वगैरे बैल बारीक बैल लई, बर. त्यामुळे त्याला नाकारलं जातं पायऱ्यासाठी. परंतु तो मैदानामध्ये गेल्यानंतर नाराज नाही करत? नाही करत. या दोघांच्या जोडी कुठल्या गटात पाहिल्याच? 41 मध्ये पडली गाडी. तास नंबर किती? 2 नंबर तास पब्लिकनी पडलो. ड्रायव्हर हेच होते? गोळी ड्रायव्हरच होते. काय सांगाल कशी गाडीला स्पीड लागलं होतं? नाही, गाडीला स्पीड पहिल्या आता दोन्ही चिट्ट्या कडवीच लागल्या होत्या. हम्म. शेवटी तिसरी चिठ्ठी दाखायला जाणार होता. बर नंतर मी म्हणले जाऊ दे, त्या कडेने बैल पळते त्यामुळे काही विषय नाही. बर. पब्लिक असतो नाही तर नसो, बैल तेवढाच पळतो, पब्लिक असले तरी तेवढाच पळतो. आणि सेमीला कुठल्या सेमीमध्ये गाडी होती? सेमीला शेवट 8व्या सेमीत 8 4 नंबर. नंबर तासा. काय सांगाल ज्यावेळेस सेमी निघाला त्यावेळेस काय मनामध्ये आनंद चाललेला? सेमीला काय नाही, कारण सुट्टी मेकरच आमचा म्हणला तर राहणार आहे. बर बर. खाली एवढा टाकून कॉन्फिडन्स पळत होता? होता. नंतर वरती मथुर म्हणून बैल होता, बर त्यांनी चांगली घासाघास केली आम्हाला. बर आणि थोडक्यात निकाल सुट्टी घेतला. मेकरचं सगळं श्रेय आहे आजच्या मैदानाला. बर त्यांचंच नियोजन सगळं त्यांचं सगळं हे होतं. बर. त्यांच्या शब्दासाठी आपण आलो हां. आणि आज हे झालं, चीज करून दाखवलं बैलांनी पण त्यांच्या शब्दासाठी. ही जोडी अगोदर पळाली होती का?
बिनजोडला पडलेली आहे गाडी. बिनजोडला गुलालाची मानकरीच आहे. कसा काय निर्णय घेतला की आज 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळूयाच आपण? बिनजोडला ते कसं एक शर्यत पण मार नव्हती गेली, गाडी चांगली पळायची, ह्यो बाहेरून पळायचा तो आतून पळायचा. बरं त्या पळती चांगली तिथं पण आमच्या इथं पण एक चांगल्या शर्यती केलेल्या. बरं बरं मग ते सुट्टी मेकर आमचे म्हणले की हाणायची का मग हाणू म्हणले. मग एका शब्दावर नाकारला नाही कोणी, ह्यांनी पण मग हाणली, राहिली गाडी. आता आपण आपला 2 वेळा झाला होता हाच पायरा, पण नशिबाने पावसामुळे मैदान कॅन्सल होत आले. बरं आज योगायोगाने आळा झुलून. बरं ठीक आहे मित्रांनो, या जोडीबद्दल बघू शकताय. प्रथमच पळाले आणि गुलाल मिळवला. बिनजोडमध्ये गुलाल भरपूर आहे त्यांचे. आता आपण वळूयात सुट्टी मेकरच्याकडे. हरणे आणि रोहित त्याची सुट्टी जर करणारे असतील तर महत्त्वाचा सुट्टी काय सांगाल, कशी गाडी गटाला उभी होती? नाही, गाडी 3 फेरे चांगलीच पळाली. सुट्टीला काय त्रास वगैरे खाली? नाही, गाडी 3 फेरे चांगलीच थांबते खाली सुट्टीला पण. वासरू नीट थांबतं, बैल मला एकदम शांत, मी सोडतो बैल कंटिन्यू. बरं, बैल 1 नंबर थांबणार. या जोडीविषयी काय सांगाल, कशी जोडी पळाली आज? जोडी आमच्या इकडे बिनजोडमध्ये आतापर्यंत मार्त नाही घालेला. विषय वासराचा, बरं वासर आदतमध्ये चांगल्या पायऱ्यात पळालं बरं आणि बैल चांगल्या पायऱ्यातच पळतोय पहिल्यापासून 2 नंबराच्याच. म्हणजे असं मोठं नाही तरीही पण. गुलाल मिळवतो. हा, काय सांगाल, एवढं मोठं नंदी पळून सुद्धा पैरे एवढं टॉपचं मिळत नाहीत, काय सांगाल? नाही, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो बैलांकडे. शेवटी ज्याला त्याला मोठंच पाहिजे. एक काय सांगाल, तुम्ही काय सांगाल संदेश द्याल एक, की गरिबाचं बी बैल पळतात, काय सांगाल? आता समजा बघा, काल पण मैदान झालं याला, एक निमसोडला मैदान झालं, बबन दादाचा हे पळला, रावण पळला, चांगला बैल भेटला होता त्याला मथुर. बिनजोडचा बादशाह मैदानात चांगला बैल पळतो. बारीक गरीबाला बैल मोठा बैल भेटला, बैल राहिला. हे सांगणं आहे माझं सगळ्यांना की बैला का बघून, बैलाच्या कामगिरीला पण बघा तुम्ही, बैला का बघून नका पैरे मोडू, बैलाला बघून पण पैरे द्या. मित्रांनो, हे 2 नंदी आहेत. या दोन्ही नंदींचा पळ तुम्ही बघू शकता आजच्या मैदानाचा. थोडासा याचा थोडासा नंबर सांगा, जर पायरा आता टॉप येणार, कारण की आज फायनलचा गुलाल मिळवलाय. नंबर सांगा पायऱ्यासाठी. 72,498 परत सांगा. 72,498 71,814. या नंबरवरती मित्रांनो कॉल करू शकताय. हा रोहित आहे आणि त्यानं दाखवून दिले की आज काय करू शकतो. आणि आपण हरण्याकडे होते, तुमचा नंबर सांगा. 96 65 99 26 13. या दोन्ही नंबरला तुम्ही कॉल करा. आणि शेवटी कसं असतं, गरिबाचं बी तुम्ही सांगितलं की गरिबाची बैलं पळतात पण टॉपचे पैरे मिळत नाहीत. जर टॉपचे पैरे मिळाले ते सुद्धा काही करू शकतात, हे दाखवून देतील. 100%. ठीक आहे, आपली ही जोडी आता कधी पळताना दिसेल दोन्ही? दिसेल लवकरच असं कुठल्या नाही, मैदानात काय? दुसऱ्याच्याच मैदानाला पळणार गाडी. काय ही गाडी ओपनला पण आणू आपण, काय विषय नाही. गाडी पळती, वासरू पण ओपनच्या. आता माळशिरसला मैदान झालं, वासराने दुसरं आता तिथंही गट काढला होता वासराने चांगल्या गाड्यांमध्ये. आणि बैल चांगल्या गाड्यांमध्ये पेडगाव म्हणा, पुशेगाव म्हणा, चांगल्या मैदानात गट काढतो. का तर पायऱ्यांमुळे सेमीला थोडाफार 19-20 होते, मार खातो. ठीक आहे. फक्त काय विषय, पायऱ्यामुळं मागायत बैल. ठीक आहे, तुमचा नक्कीच विचार करतील मोठं गाडा मला करावाच. दोन्ही नंदीने आज दाखवून दिले की ते काय करू शकतात. अशीच कामगिरी करो दोन्ही नंदी. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. धन्यवाद.